मंडळी रामकृष्ण हरी. मंडळी, आपल्या घरी एखादा पाहुणा जेवायला आला आणि त्या पाहुण्याला आपण ताट न वाढता नुसतंच म्हणालो, घ्या कढी, घ्या भात, तर तो कधीच जेवून तृप्त होणार नाही. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज एका अभंगातून सांगतात, बोलाचीच कढी बोलाचाच भात, जेवून या तृप्त कोण झाला. अशा पद्धतीने कुणीही जेवून तृप्त होणार नाही. यासाठी प्रत्यक्षात अनुभव अत्यंत महत्त्वाचा असतो. प्रत्यक्षात ताटामध्ये त्याला भात कढी वाढल्यानंतर तो माणूस खऱ्या अर्थाने जेवून तृप्त होईल. आणि म्हणूनच मानवी जीवनामध्ये अनुभव अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण कृती ही नेहमी शब्दापेक्षा श्रेष्ठ असते. एखादा भुकेला माणूस आहे आणि या भुकेल्या माणसाला आपण अत्यंत गोड शब्दात बोलतोय, अरे घे ना, चपाती घे, भाजी घे, जेवून घे, असं बोलल्यानंतर त्याची कधीही तृप्ती होणार नाही. शब्दात कितीही समजलं किंवा समजावलं तरी त्याची भूक भागणार नाही. तसंच आपण नुसती चर्चा केली आणि घोषणा केल्या तर मला वाटतं आपल्या आयुष्यामध्ये कधीच यश मिळणार नाही. आपल्या आयुष्यात यश मिळण्यासाठी कृती करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या कृतीशिवाय आपल्याला कधीही यश मिळणार नाही. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात सांगतात, कागदी लिहिता नामाची साखर, चाटिता मधुर गोडी नेली. एखादा कागद घेतला आणि त्या कागदावर आपण साखर असं लिहिलं आणि तो कागद चाटला तर मला वाटतं त्या साखरेची गोडी आपल्याला कधीच कळणार नाही. साखरेची गोडी समजण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष साखर चाखून बघावी लागेल, तरच आपल्याला त्या साखरेची गोडी कळेल. याचाच अर्थ जीवनामध्ये अनुभव प्रत्यक्षात मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्या अनुभवाशिवाय आपल्याला काहीच कळू शकत नाही. नुसतं शब्दज्ञान हे वरवरचं ज्ञान ठरू शकतं आणि म्हणून ते कोरडं ज्ञान ठरू शकतं. म्हणूनच आपल्या ज्ञानामध्ये प्रेमाचा ओलावा असला पाहिजे. वरवरचं बोलणं कामाचं नाही, हेच आपण लक्षात घेतलं पाहिजे. धन्यवाद.